आणि महत्त्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यातून। वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो असं विचारत अशोक मोहिते या होमगार्डला मारहाण करण्यात आली होती। त्याला मारहाण करणारे आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांना अटक करण्यात आली आहे। कर्नाटकमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे। अशोक मोहितेवर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, श्रुती, आपण बघतोय की ज्या अशोक मोहिते यांना मारहाण झाली होती आणि ती अतिशय गंभीर स्वरूपाची जखम त्यांच्यावरती झाली आणि आपण बघतो की त्यांच्यावर आता लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्या दोघांनी ही मारहाण केली होती तो वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघंजणही पळून कर्नाटकमध्ये गेले होते। मात्र एकाच दिवसामध्ये बीडच्या पोलिसांनी छडा लावलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या 2-3 टीम आणि धारूर पोलीस असे एकत्रितपणे तपास करत होते आणि त्यात पोलिसांना यश आलंय। काल रात्री कर्नाटकमधून ह्या दोघांनाही ताब्यात घेतलंय। हे दोघे जण केवळ या प्रकरणातच नाही तर आपण बघतो की कृष्ण आंधळे याचे हे मित्र आहेत। कृष्ण आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी आहे, एकमेव जो फरार आहे। तर त्याच्या संदर्भात सुद्धा पोलीस आता काही माहिती घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक मात्र खरं आहे की मागच्या काही दिवसापासून ज्या काही घटना घडत आहेत गुन्हेगारी स्वरूपाच्या, पोलीस सुद्धा अगदी त्याच वेगाने तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर, धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।